पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 3. मनुष्याचा स्वीकार विश्वासामुळे परमेश्वर करील, नियमशास्त्रामुळे नाही. मनुष्याचा स्वीकार विश्वासामुळे परमेश्वर करील, नियमशास्त्रामुळे नाही. अहो निर्बुद्धी गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताला ज्या तुमच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवले होते, त्या तुम्हास कोणी भुरळ घातली आहे? तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी आत्मा मिळाला किंवा विश्वासाच्या वार्तेने मिळाला? इतकेच तुम्हापासून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके निर्बुद्धी आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहाने पूर्ण होता काय? तुम्ही इतकी दुःखे सोशिली ती व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कर्मांनी किंवा विश्वासाच्या वार्तेने करतो? अब्राहमाची गोष्ट घ्या. त्याने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. यावरून तुम्ही समजून घ्या की जे विश्वासाचे तेच अब्राहमाचे पुत्र आहेत. परमेश्वर विदेशी लोकास विश्वासाने नीतिमान ठरविणार. ह्या पूर्वज्ञानामुळे धर्मशास्त्राने अब्राहमाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली, ती अशी की तुझ्यातून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल. म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वासू अब्राहमासहित आशीर्वाद मिळतो. नियमशास्त्रातील कर्मे करणारे जितके आहेत तितके सर्व शापाच्या अधीन आहेत, असे लिहिले आहे की नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिले आहे ते सर्व आचरण्यास जो कोणी नेट धरून राहत नाही तो शापित आहे. नियमशास्त्राच्या योगे परमेश्वरापुढे कोणी नीतिमान ठरत नाही हे उघड आहे, कारण नीतिमान विश्वासाने वाचेल. नियमशास्त्र विश्वासाचे नव्हे, परंतु जो त्यातील कर्मे आचरितो तो त्यांच्या योगे वाचेल. ख्रिस्ताने आपणाकरता शापग्रस्त होऊन आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी देऊन सोडविले. जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा आहे की अब्राहमाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये विदेशी लोकांना मिळावा, म्हणजे आपणाला विश्वासाच्या द्वारे आत्म्याचे वचन मिळाले. बंधुजन, मी व्यावहारिक दृष्टीने बोलतो. मनुष्याने देखील कायम केलेला करार कोणी रद्द करीत नाही किंवा वाढवित नाही. अब्राहमाला व त्याच्या संतानाला ती वचने सांगितली होती. संतानाला असे पुष्कळ जनासंबंधाने म्हटलेले नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी म्हटले आहे आणि तो एक ख्रिस्त आहे. मी असे म्हणतो की 430 वर्षानंतर झालेले नियमशास्त्र परमेश्वराने आगाऊच कायम केलेल्या कराराला रद्द करून वचन व्यर्थ करीत नाही. कारण वचन जर नियमशास्त्राने प्राप्त होते तर वचनाने होत नाही, पण परमेश्वराने ते अब्राहमाला वचनाद्वारे दिले. नियमशास्त्राचा हेतू तर मग नियमशास्त्राचे काय? ज्या संतानाला वचन दिले ते येईपर्यंत नियमशास्त्र हे उल्लंघन ठरविण्याकरता लावून दिले होते, ते मध्यस्थाच्या हस्ते स्वर्गदूतांच्या द्वारे नेमून दिले होते. मध्यस्थ हा एकाचा नसतो आणि परमेश्वर तर एकच आहे. तर मग नियमशास्त्र परमेश्वराच्या वचनाविरुद्ध आहे काय? असे न हो, कारण जीवन देण्यास समर्थ असे नियमशास्त्र दिले असते तर नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने झाले असते. तरी धर्मशास्त्राने सर्वांस पापाच्या अधीन करून त्याच्या कोंडीत टाकले आहे. ह्यात उद्देश हा आहे की जे विश्वास ठेवतात त्यास येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने जे वचन ते मिळावे. ह्या विश्वासाच्या आगमनापूर्वी जो विश्वास प्रकट होणार होता त्यासाठी आपल्याला कोंडीत टाकले होते आणि आपल्याला नियमशास्त्राच्या अधीन असे रखवालीत ठेवले होते. आपण विश्वासाने नीतिमान ठरावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते.
विश्वासाचा परिणाम, विश्वासाचा परिणाम. आता विश्वासाचे आगमन झाले आहे, म्हणून आपण यापुढे बालरक्षकाधीन नाही. ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे तुम्ही सर्व परमेश्वराचे पुत्र आहात. तुम्हामधील जितक्या जणांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे, तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. अशा तुम्हामध्ये यहुदी व हेल्लेनी, दास व स्वतंत्र, पुरुष व स्त्री हा भेद नाही, कारण तुम्ही सर्व येशूमध्ये एक आहात. आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्राहमाचे संतान आणि वचनाद्वारे वारीस आहात.